ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। तदेतदिति मन्यन्ते अनिर्देशं परमं सुखं कथं नु तद्विजानीयाम् किं भाति विभाति वा न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकम् नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति। आधीच्या वल्लीमध्ये ह्या मानवी जन्माचं खरं लक्ष्य आणि खरं कल्याण कशात आहे याचं निर्देशन केलं होतं की जो सगळ्याच्या अंतर्यामी आत्मा आहे, तो एकम रूपम बहुधा यः करोति, तो एक आहे पण मायेमुळं अनेकसा दिसतो. त्या आत्मतत्वाला आपल्या हृदयात आत्मस्थम जे अनुपश्यंती धीरा, ये धीरा, ते धीर पुरुष, विचारवान पुरुष आपल्या सद्गुरूकडे जाऊन किंवा त्याचा श्रवण मनन निधिध्यासन करून आत्मस्वरूपात त्या दृष्टीने किंवा अंतरंगात शुद्ध अंतःकरणात त्याचा साक्षात्कार करतात. तेषाम एव सुखम शाश्वतम, त्यांनाच हे शाश्वत सुख प्राप्त होतं. बाकीचं सुख मिळतं माणसाला, पैसा, आदला, मुलं बाळं, घर दार, अमुकटम, पण शाश्वत सुखाची प्राप्ती शाश्वत वस्तूच्या जाणीवेतच होऊ शकते आणि ती स्वतंत्र ते करू शकत नाही. म्हणून काही करून तो अशा तऱ्हेचं हे त्याची प्राप्ती करतो. तेषाम अशा शाश्वतम सुखम, आणि शेवट ठासून सांगितलं आहे न इतरेशाम, दुसऱ्या कोणालाही शाश्वत सुखाची प्राप्ती होत नाही. दुसरा त्याच्यापैकी असा श्लोक होता की नित्यो अनित्यानाम, जे परिवर्तनशील आहे त्याच्यामध्ये जे परिवर्तन रहित आहे, चेतनश्चेतनानाम, ब्रह्मदेवापासून तर ब्रह्मादिनाम स्थावरांतेश, म्हणजे ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत किंवा साध्या वस्तूपर्यंत ज्याचं अस्तित्व सगळे तिकडे, त्याची जाणीव ठेवून तो एकहा बहुनाम यो विदधाती कामान, एकटा असून सगळ्या कामनापूर्ती करतो सगळ्यांच्या, त्याला बाहेर नाही जाणं. तर तम आत्मस्तम, आपल्या शुद्धांतःकरणात, ये धीरा हा अनुपश्यंती, जे त्याचा साक्षात्कार करतात किंवा अनुभव घेतात. तेषाम शाश्वती शांती. तुम्हाला जर चॉईस विचारला, निवड कसल्या प्रकारचं सुख हवं आहे तुम्हाला, 4-4 दिवस आलं, 2 वर्ष राहिलं, निघून गेलं तर ते आवडेल की कायमचं सुख पाहिजे, कोणती शांती पाहिजे तुम्हाला, की थोडंसं काही गोळ्या बिळ्या घेतल्या, थोडंसं काही ड्रग घेतला, शांती आली, ते निघून जाते. पण जी आत्मस्वरूपातून होणारी शांती आहे त्याला गीतेत देखील म्हटलं की ती शाश्वत वस्तूच्या प्राप्ती, तेषाम शाश्वती. मग त्याला शाश्वती शांती कोणाला मिळू शकेल की जो शाश्वत वस्तूचा विचार करतो. म्हणून अशाश्वताला शब्द आपल्या अनित्यानाम. संपूर्ण जग परिवर्तनशील आहे. पुढे देखील ह्या वल्लीमध्ये सांगणार होतं की हे अश्वत्थाचं याला रूपक दिलं आहे जगाला. त्याच्या मुळाकडे जातो मी, मूळ म्हणजे मूळ कारणाकडे. ते जो जाणून घेतात, इथेच यात देही यात डोळा. नाही तर तेही सांगितलं की समजा शरीर सुटल्यानंतर तुम्हाला काही करता येत नाही, आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर कोणालाही जिज्ञासा निर्माण होते. ती जिज्ञासा त्या विद्यार्थ्यांनी एक तर प्रगट केली असेल किंवा गुरुने हा प्रश्न गृहीत धरून विचार केला असेल की हे सगळं ऐकायला ठीक आहे. तदेतद इति मन्यन्ते, तद एतद इति, ते परमात्मा तर तुम्ही दरवेळेस सांगितलं एतद वैतद एतद वैतद, ते हे आहे, ते माझ्या हृदयात आहे, ते इति मन्यन्ते, ज्ञानीजन सांगतात मानतात.
तत् कथम नो विजानीयात. कोणाला वाटते की हे ठीक आहे, समजायला ठीक आहे, पण त्याचा मी साक्षात्कार कसं करावं किंवा कसं होत असतो त्याचा साक्षात्कार विजानीयाम, ते कसं समजावं की आपल्या हृदयात वासून ते आपल्याला अवगत झालं किंवा त्याचा आपल्याला साक्षात्कार झाला, त्याचा अनुभव झाला. पहिली गोष्ट तर समजत नाही किमू भाती विभाती वा, ते प्रकाशित होतं की नाही, आणि होतं तर कसं होतं. कारण त्याचा प्रश्नच असा होता की यत्तत् पश्यसी तद्वद, जे तुम्ही त्याला पाहता अनुभवता ते मला सांगा. आणि त्याच्यावर हे सांगितले की हा काही असा बाह्य प्रकाशासारखा नाही. आजकाल थोडी 2-4 पुस्तकं वाचतात आणि म्हणतात जप करायला लागलो मला प्रकाश दिसला. तो प्रकाश हा दृश्य आहे. परमात्मा सगळ्याचा द्रष्टा, एक लक्षात ठेवलं पाहिजे. काही काही सूत्र पक्के ठेवायचे मग विचार करायचा. परमात्मा काही आपल्या इंद्रियाचा विषय नव्हे, पण परमात्मा सगळ्या इंद्रियांना, मनाला, बुद्धीला देखील प्रकाशित करेल. एवढं जर समजलं असेल आतापर्यंत ऐकून, तर हा पाहिलेला भौतिक प्रकाश कसा होऊ शकेल. पण त्याचा प्रश्न काय, किमू भाती विभाती वा, तो प्रकाशित होतो की नाही. हो, हे सगळे प्रकाशित झाल्यानंतर ज्याच्यामुळे हे प्रकाशित होतात तस्य भाषा सर्वविध विभाती. आणि म्हणून आरती करताना आपण हा श्लोक म्हणत असतो, तत्र सूर्योन भाती. त्या ज्या आत्मचैतन्य प्रकाश, हा प्रकाश म्हणजे भौतिक प्रकाश नव्हे, ज्ञानालाच प्रकाश म्हटलं आहे. म्हणून ज्योतिषाम अपि तज्ज्योती असा शब्द वापरला. ह्या ज्ञानाचेही ज्ञानज्योती आहे. ती ज्ञानदेव म्हणे ज्ञानाची ही ज्योती, आणि तीही मूर्ती विटेवरी. म्हणजे त्यांनी जरी सगुणात जरी पाहिलं तर त्यातच ते प्रकटन पाहिलं. मात्र हे सगळे तेजाचे असे उगमस्थान आहेत आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने पाहिजे. भौतिकतेने सूर्य आहे, चंद्रमा आहे, हे सगळे त्याला प्रकाश. तारका देखील प्रकाशित, म्हणजे छोटे छोटे आपले विचार तारकासारखे, ते त्याला प्रकाशित करू शकत नाही. त्याच्यामागे असलेलं मोठे व्यापक असं मन, चंद्र हा मनाचं प्रतीक आहे, ते देखील त्याला प्रकाशित करतं आहे. समष्टी मनाचं प्रतीक चंद्रमा, समष्टी इंद्रियाचं किंवा डोळ्याचं प्रतीक आहे सूर्य, हे सगळे त्याला प्रकाशित करू शकत नाही. कारण काय, त्याच्या प्रकाशानेही प्रकाशित होतात. हे सूत्र लक्षात ठेवलं आहे. तस्य भाषा सर्व, म्हणजे कोणताही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स आला असताना बाह्य, तो काही तो होऊ शकत नाही. म्हणजे शक्यताही सांगितली, पण जोपर्यंत साधकाच्या अंतःकरणात ही आणि त्याबाबतचं वैराग्य किंवा त्याच्याबाबतची आसक्ती सुटत नाही, तोपर्यंत हे मन गुरफटून राहणार. मन गुरफटून राहणार, ती काही शांत होत नाही. तो शाश्वती शांती तर राहू दे, पण व्यवहाराची शांती देखील त्याला मिळत नाही. शाश्वत सुख तर राहू दे, पण साधं सुख देखील त्याला मिळत नाही. कारण काय, सतत आपलं मन गुरफटलेलं असतं. आणि म्हणून मुद्दाम आता तृतीय वल्लीची सुरुवात करत असताना संसाराला या अश्वत्थ वृक्षाची उपमा देऊन सांगत आहे की ज्याच्यानुसार तुम्हाला 15 अध्यायातला पहिला श्लोक आलेला दिसेल गीतेच्या ऊर्ध्वमूल. अगदी तसेच फक्त शब्द इकडे तिकडे बदलले. कारण बाप कमाल बच्चा इस्तेमाल करू शकत आहे. कारण सगळे हे ऋषीमुनी सगळा मागोवा घेत व्यासांनी भगवद्गीतेत ते असे श्लोक त्यात घातले आहे. खाली दुसऱ्या अध्यायातले बरेच श्लोक तुम्हाला यात आलेले दिसतील. म्हणजे कठोपनिषद या दृष्टीने या स्मृतीचं उगमस्थान असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. म्हणून सर्वोपनिषदो गावहा दोग्धा गोपाल. आता तृतीयवल्ली आपण बघूया. हे सगळं सांगून झालं, जीवनाचं लक्ष सांगितलं, आणि ते असं काही अशक्य नाही. ऋषीमुनींनी जाणलं आहे, तुम्ही आम्ही देखील ऋषीमुनींची पुत्र आहोत, पण त्या पद्धतीने जाणं की ज्या पद्धतीने सांगितलं आहे. मनानुसार आज कोणी आपला संप्रदाय उभा करतो आणि काही करत बसतो, आणि तसं लोकांना फार पाहिजे ते उभं करा. काही डोक्यात तो देव पडला, प्रकाश पडला, ही अशा गोष्टी या ठिकाणी. आणि ज्याच्यावर हे संस्कार असतात ते फिरून जातात, आणि त्याच्यामुळे इकडे येत नाही. ते त्याला असं काहीतरी पाहिजे, ते काहीतरी हात ठेवा, तसं काही नाही. तुम्ही जागा, म्हणजे तो नित्य चैतन्य प्रकाश. तुम्ही 1 मिनिटाचा 2.5 मिनिटाचा प्रकाश असेल तो नक्कीच तो कालाने सापेक्ष आहे. जी काल सापेक्ष असतो ते नित्य होऊ शकत नाही. असं जे दृश्य आहे ते यद दृष्टम तद नष्टम असं विचार करून. पण याचा अर्थ असं नव्हे की ते नाही म्हणून. मग आता त्याला जर जाणायचं असेल तर त्यासाठी मनाची तयारी पाहिजे. एकीकडून मन काढल्याशिवाय दुसरीकडे मन लागू शकत नाही, थोडंसं कठीण जरी असलं तरी.
आणि त्यासाठी सर्वसाधारण जीव ह्या याच्यात गुरफटलेले असतात. त्या संसाराचं नेचर स्वभाव आहे कसं, असं नाही झालं तरच समजा की हा संसार नाही म्हणून. ऐका आता उर्पकाचं. ऊर्ध्वमूलो अवाक्शाखा एषो अश्वत्थ सनातनः तदेव शुक्रम तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदुनात्येति कश्चन एतद्वैत. तसं आता 15व्या अध्यायात त्याचप्रमाणे सांगते. ऊर्ध्वमूल अवाक् शाखा एषः सनातनः अश्वत्थः वृक्ष. वृक्ष कशानंतर रुष्यति इति वृक्षात. त्याचं छेदन केल्याने त्याचा नाश होऊ शकतो. आणि कोणत्या शस्त्रांनी ते 15व्या अध्यायात सांगितले. असे ह्या नव्हे पण असंग शस्त्रेनं दुडेने चित्वा. संगता दोषाने आपण चक्करमध्ये पडलो, असंगतेने गेलं पाहिजे. क्लॉकवाईज आपण खाली उतरलो, अँटी क्लॉकवाईज परत गेलं पाहिजे. हा मार्ग आहे, सरळ आहे ते. की असा एक वृक्ष आहे की ज्याच्या ऊर्ध्वमूलम अवाक् शाखा. आपण देखील अवाक होऊन जातो. अवाक म्हणजे आश्चर्य वाटते कसं काही आहे का. मग शब्दशः जे भाषांतर करतात त्याला जर समजा एखाद्या पेंटरला चित्र काढायला तो भलतंच काय दाखवेल, मूळवर अंधार म्हणजे शीर्षासन केल्यासारखं. तसा अर्थ नाही याचा. पण उर्दू ह्याचा कशाला म्हणतात. शंकराचार्यांनी त्यात भाष्य लिहित असताना म्हटलं आहे उर्दू ह्यासाठी काही गोष्टी आहेत ते फार लॉजिकल भाष्य लिहितात. सूक्ष्मत्वात सगळ्याहून सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे सगळ्याहून व्यापक असलेलं. कारणत्वात सगळ्याचं कारण असल्यामुळं. पहा सगळ्या जगाचं कारण आतापर्यंत आपण ऐकलं आहे उपनिषद. सगळ्याचं कारण अव्यक्त, अव्यक्ताचे कारण ते परमात्म तत्व, पुरुषान्न परम. ते सगळ्याचं कारण असल्यामुळं ते ऊर्ध्व सगळ्याचं कारण असल्यामुळं सगळ्याहून सूक्ष्म म्हणजे जितकी सूक्ष्मता आहे तितकी व्यापकता, सर्व व्यापक असल्यामुळं. नित्यत्वात टाईम बाउंड नाही, वेळेने परिच्छिन्न नाही, नित्य असल्यामुळं. आणि महत्वात सगळ्यात महत्त्वाचं असल्यामुळं की हरिसे कोई नाही बडा. त्या परमात्म्याहून कोणीही मोठा नाही. कारण जी कारण आहे ती कार्याच्या आधी असतं म्हणून ते त्याला म्हणतात ते महत्त्वाचं आहे. हे सगळे लॉजिकल आहे. जे सर्वव्यापक आहे, जे सगळ्यात सूक्ष्म सर्वव्यापक जे सगळ्याचं कारण आहे, जे नित्य आहे तेच श्रेष्ठ आहे सगळ्यापेक्षा. आणि ह्या चार कारण आपण तो उर्दू आपण तो उच्चा चावल लाव. चावल काही उच्चा असतो का. क्वालिटीमध्ये उंच आहे. हाय क्लास सोसायटी. हाय क्लास म्हणजे सोची काय हाय बसली आहे. तर वागणं बिगणं चांगलं असेल तर तो भाग वेगळा आहे असं. तर या अर्थाने नाही तर तुम्ही शब्दशः भाषांतर केलं तर वेल्टच काय वाटते की हे ऋषीमुनीला एवढं कॉमन सेन्स नव्हती का की झाडाचं वर मूळ असतं शाखा खाली शाखावरी मूळ वृक्ष अश्वत्थ बोलले आणि त्याचं नावही दिलं अश्वत्थ. 3 शब्द अ, श्व आणि थ. श्व म्हणजे उद्या, ठ म्हणजे राहणारं, अ म्हणजे नाही. आज आहे तसा उद्या राहील की नाही याची कुठल्याही गोष्टीची गॅरंटी नाही. आत्ता होते ना इतकं चांगलं चाललं होतं ना मी इतकं त्या दोघांचं पटत होतो कुठेतरी गडबड होती. आणि तसं झालं म्हणजे समजायचं की हा संसार आहे. संसाराचा अर्थ आहे संसरती इति संसार. हा त्या संसरण होत आहे, परिवर्तन होत आहे. पण साधकाचं लक्ष काय असलं पाहिजे या परिवर्तनशिलामध्ये. अपरिवर्तनशील काय झालं, अपरिवर्तनशील वर्ततो ऊर्ध्व मूल एकच आहे ते मूल. मग पुढे 15व्या अध्यायात छान रंगवून सांगितलं की अधश्च मुलानी अनुसंततानी. मग त्यातून निर्णयाप्रकारचे विचाराचे शाखा फुटत असते. आणि त्या विचाराच्या शाखा फुटल्यामुळे जे टॅपरूट आहे जे मुख्य ते कुठे आपल्याला दिसूनही देखील पडत नाही. त्यासाठी वडाचं झाडाकडे पहा तुम्ही. एक मुख्य तो मूळ तर त्याचा आहेच, पण त्याच्यानंतर त्याच्यापासून ज्या पारंब्या तयार होतात आणि त्या जमिनीमध्ये जातात तेव्हा आपल्याला मूळ काही सापडतच नाही. ह्या मनामध्ये इतकं गुरफटून पोचलो आहे आपण की त्या मनाचा असलेला जो साक्षी आहे त्याच्यामागे त्याचे उर्व असलेलं त्याचं आपल्या लक्षात राहत. मग ज्याचे मूळ आहे शाखा खाली आहे, ज्याला अश्वत्थ म्हणजे श्व अपि न स्थाता.
की उद्या राहील त्याचा भरोसा नाही. काही लोकांनी म्हणजे की अश्व इव तिष्ठती ती अश्वत्थ. अश्व म्हणजे घोड्यासारखा तो सतत चाललेला आहे प्रपंच. पण जिसको कभी भी पकड के नाही रख सकते कायम का ये है संसार. जरा वाईट वाटतं खरं बोललं तर म्हणून येत नाही ना इकडे. नंतर मग रडतात. आणि ज्याला कधी सोडून जगू शकत नाही तो आहे नारायण, तो आहे परमात्मा. मग आपल्यात होतं काय की इतकं धरून बसतो की ज्याच्या मग आपल्याला त्यालाच फक्त सोडून जातो. गेले विसरून खऱ्या देवा. बस ही चूक जर करीत केली तर तुमचं जीवन खरं उदात इथलंही चांगलं होईल नंतर. आणि वृक्ष म्हणायचं वृक्षती इति वृक्ष हा त्याचं छेदन कापूनच होतं. असं पहा एवढा मोठा असतो ना तो पिंपळाचा वृक्ष तो खालून छेदल्याशिवाय नाही जमणार. बाकीचे जे झाडं असतात ते येतात गवत आहे येऊन वाळून ते आपण होऊन ते नसतं. पण वृक्ष जो आहे नाही एक शब्द देखील तोंड वापर. आणि सनातन सनातन म्हणजे पुरातन पुरा अपिनूतनम तेव्हा देखील होता आणि आताही आहे. की असं नाही की तो काही व्यासांच्या काळात होता तो वेगळा आहे आणि आता आपल्यामध्ये असेल हे चैतन्य तत्व ते एकच आहे. म्हणजे सगळ्याचं मूळ कारण आहे अव्यक्तरूपी माया आणि मायेचं कारण आहे परमात्मा आणि परमात्म्याचं कारण दुसरं काही नाही. तो तेव्हाही तसंच होता आजही आहे आणि उद्याही तसंच येईल. आणि म्हणून त्यानंतर सनातन. आपला सनातन धर्म म्हणजे काहीतरी जुना आहे म्हणून म्हणायचं. तदेव शुक्रम तोच शुक्र म्हणजे तो शुद्ध आहे. म्हणजे तो ज्योतिस्वरूप आहे म्हणजे तो प्रकाश स्वरूप आहे. शुक्रम शुद्धम तद ब्रह्म त्यालाच म्हटलंय ब्रह्म. ब्रह्म म्हणजे कुठे काय आभाळात बसतं नाही. बृहत्वाद ब्रह्म सगळ्यात मोठं आहे जे आकाशाला देखील गवसणी घालणार आहे. ती तदेव ब्रह्म तेच ब्रह्म. तदेव अमृतमुच्यते त्यालाच अमृतत्व म्हणतात. अमृत म्हणजे मृतम म्हणजे परिवर्तनशील चेंजिंग. अमृत म्हणजे न बदलणार. तस्मिन सर्वे लोक हा स्थिता त्याच्या आधारे सगळे लोक आहेत. पितरलोक गंधर्वलोक देवलोक देवगंधर्वलोक किंवा इंद्रचंद्र हे सगळे जे अनुभवाचे क्षेत्र ते त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्याला माहिती आहे की सगळे विचार त्या चैतन्यावर अवलंबून आहे जे ऊर्ध्वमूल आहे. तदु नात्येती कश्चन तदु कश्चन न अत्येती त्याच्या पलीकडे त्याचं सुपरसीड कोणी काही करू शकत नाही. त्या कारणाच्या पलीकडे आणखी काही राहू शकत नाही. ते बुद्धीची कमाल मर्यादा असते. पण बुद्धीचं एक काम आहे की कॉज हंटिंग म्हणजे कारण पाहत जायचं. मुलगा आहे तर त्याला आई वडील आहे आई वडील आहे ते आई वडील आहे असं करताना एक टोक असं येईल की तिथे कोणी म्हणून त्याला म्हणतो त्वमेव माता ती पिता त्वमेव तो खरा आहे. आणि म्हणून दोन्ही आणि हे देखील प्रकृती आणि पुरुष देखील ही सापेक्ष कारण आहे. पण ज्याच्यापासून प्रकृती पुरुष उद्भवले प्रकृती पुरुष ही दोन्ही उपजली जयाचे अमनमनी तो विश्वाचा पितामही. बाकीच्या त्याच्यात पिता अशी आयडिया आली आहे. पिता म्हणजे कारण. पण आपल्या त्या अध्यात्म तत्वाला जे उत्तम पुरुष किंवा परमात्मा तत्व म्हणतात त्याला पितामह ज्याच्यापासून प्रकृती आणि पुरुषाची जोडी देखील काम करते. ते ऊर्ध्वमूलं त्याच्या आधाराने सगळे लोक राहतात. स्वर्गलोक झाला मधला अंतरिक्ष आहे खालचा हा लोक त्यानंतर पाताळ लोक्यंती कर्मफलांनी ज्या ठिकाणी कर्माची फळं आपण अनुभवतो त्यांचं लोक म्हणतात. थोडक्यात कारण हा बाकी संसार आहे कसा तेच म्हटलं आपल्या त्या दत्त महात्म्यानं की हा माईक संसार कोण कोणाचा परिवार असं म्हणतं जरा बरं वाटत नाही. पण खरी गोष्ट आहे. कोणाचे कोठे घर चिंतेचा बाजार सर्वही. बस बाकी सगळे पहिल्यांदा मुलाचं लग्न होईल त्याची चिंता. लग्न झालं त्याच्यानंतर ते खूप छान वर्णन केलं त्या ठिकाणी. त्याचं त्या मुलाचं बायकोचं पटलं पाहिजे ते चिंता. त्यातून आता तुम्हाला बाकीचं काही वर्णन करण्याची आवश्यकता नाही. आणि मग ते खाली उतरतो आपण. मग भविष्य काय हे नंतर असं सुरू होतो. मग व्यवसायात ते का बुद्धी का आपली जमतच नाही. आणि मग म्हणून त्याला तिकडे जर न्यायचं असेल तर ते ऊर्ध्वमूल आहे तिकडे मनाला न्या. यासाठी जीवनाचं लक्ष सांगितलं. संसारात राहा पण संसाराचं मूळ दिसून हे हाच अर्थ आहे संसाराचा. छान चांगलं असताना मध्येच काही आवाज आहे म्हणजे काहीतरी अडचणी होऊन जातात काहीतरी विक्षिप्तता झाला तर सगळं व्यवस्थित आलं मध्येच काहीतरी त्याला काय करणार. आणि हा संसाराचा स्वभाव आहे.
स्वभाव म्हणजे धर्म कोणीही बदलू शकत नाही. जसा शरीराचा धर्म बदलला आहे, पण शरीरामध्ये जो शरीर आहे तो न बदलणार आहे. तो अमृत आहे, त्यालाच ब्रह्म म्हटलं आहे. आणि तदुना ती क्वेश्चन त्याच्या पलीकडे असं काही कारण नाही, जे सगळ्याचं कारण आहे, त्याला बाकी दुसरं कारण नाही, असंच तरी शुद्ध अस्तित्व स्वरूप ते आपल्याच्यात, ते आपल्या जीवनाचं ज्ञातव्य आहे, जाणून घेण्यासारखं आहे. बस पुढे चला, आता भरपूर आहे पण तेवढ्यात. यदिदं किंच जगत सर्वं प्राण एजति निःसृतं महद्भयं वज्रमुद्युतं एतद्विदुरमृतास्ति भवन्ति. यद इदम किंच निःसृतं, हे जे काही इदम ह्या ब्रह्मदेवापासून, त्या क्रिएटरपासून क्रिएटर म्हणून निर्मित असं जे निर्माण झालेलं आहे, ते कशाच्या आधारे चालतं. सो प्राणे यजति म्हणजे परस्मिन ब्रह्मणे, प्राण म्हणजे सगळ्याचा प्राणाचा प्राण. आम्ही सांगितलं आपण की नुसताच प्राण स्वतः नाही, त्याचं उन्नयन होणं, त्याचं अपनयन होणं, हे ज्याच्यामुळे चालतो तो प्राण. त्याच्या आधार प्राण म्हणजे त्या ब्रह्माच्या सत्तेने आणि महत्तेने सगळं चालतं. थोडक्यात सांगा, प्राणे यजति. आता हा कधी प्राणी हा शब्द वापरला, कधी प्राण हा प्रथमाधिक वापरल्याची. तो प्राणच या ठिकाणी मायेने असा निर्णया प्रकारचा दिसतो, भासतो, होत नाही वेगळं. किंवा त्या प्राणामध्येच त्या प्राण म्हणजे सगळ्याच्या मागे ते हिरण्यगर्भ तत्व आहे, त्याच्या मागे त्याचाही जर प्राण पाहिला तर परमात्मा. तर त्या परमोच्च ब्रह्मतत्वामध्ये हे मायेने फिरत असतं. हे जती म्हणजे फिरतं म्हणजे परिवर्तित होत असतं. कारण त्याला काय म्हटलं आहे, अमृतमुच्यते म्हणजे परिवर्तन रहित. हे परिवर्तन कसं होतात, माय हो दिसतं, अज असून जन्माला असतो, एक असून अनेक तेरा प्राप्त झालेलं, अकर्ता अभोक्ता असून कर्ता भोगतं. मग त्यासाठी पुढं सोडवलेली मायेने दिसतं खऱ्या अर्थाने. तसं खऱ्या अर्थात दोरच असतो तिथे. पण मंद अंधकारात आपल्याला दोरीकडे लक्ष नसलं तर आपल्याला दिसायला लागतो. कोणी निर्माण केला, तुमच्या मनाने. का निर्माण केला, विचार केला तर उत्तर आहे, मला दोरीचं सम्यक दर्शन नसल्यामुळं मी त्याच्यामध्ये अज्ञानामुळं कशाचा भास पाहतो, सापाचा, आणि त्याचं वर्णन तसं हे. म्हणतेच तुकाराम महाराजांनी की रज्जू सर्पाकार भासते जगडंबर. हे जगडंबर हे रज्जूवर साप दिसावं असं आहे, आणि लॉजिकल आहे. तस्मात ब्रह्मणः इदम निःसृतम. त्या ब्रह्मापासून, ब्रह्मतत्वापासूनच कशाने अज्ञानाची कल्पना करून हे सगळं जगत मायेने निघत आहे खऱ्या अर्थाने. कारण हा प्रश्न येईल की परमात्मा तर अज आहे, मग हे जग कशाला, अंडज, जारज, उद्भिज, श्वेदिज, दिविज म्हणजे स्वर्गामध्ये असते. का बरं असं उलट, परमात्मा तर एक आहे. आम्ही ऐकलं आतापर्यंत एक हो देवा हा वगैरे, का अनेक कसं. परमात्मा तर अकर्ता अभोक्ता आहे, मग कर्ता भोक्ता कसं दिसतो. परमात्मा तो न फिरणार आहे आणि इकडे तिकडे फिरत असतो. कसं आहे, त्याच्यासाठी सोडून माया. आता माया काय विचारत बसू नका. गणित सोडवतात, जसा क्ष घेतात मग कुठपर्यंत वापरायचं होतं बीजगणितात, गणित सुटतपर्यंत. मग तसं आहे. कारण मला कोल्हापूरला ठिकाणी म्हणते की माया म्हणजे काय. गुरुदेव देखील म्हणे 12 वर्ष मी गुरुपाशी राहिलो, हे माया शब्द काय विचारला म्हणजे आता काय. त्यांनी सांगितलं जरा थोडं देवाचा जपबीप कर, झाडाखाली बैस, मनाला शांत कर. या मा सा माया पण नसतेली ती का. ते कशामुळे तुम्हाला साप दिसतो, होता का तिथे, ज्याच्यामुळे तो दोरीवर साप दिसतो आणि त्याचं भय वाटतं. तसंच हा संसार काय भयानक नाही आहे, पण त्याचं मूळ आपण धाडलं नाही तर फार भयानक होऊन बसतो. मग त्याच्या मुळासही तिथे उत्तर. जॉग टू जगदीश्वरा आणि देन टू जगत. जगाच्या मागे जो ईश्वर आहे तिकडे तुमच्या मनाली फिरवा आणि मग या, मग पहा मग काय व्हायचं ते होईलच. त्याच्यात यश अपयश मान अपमान हे चालत राहणार. आणि त्यातून नुसताच एका ठिकाणी कॉर्नरमध्ये बसला नाही, पण तो सगळ्याचा शास्ता आहे, नियंता आहे. हे आता पुढच्या मंत्रात सांगितलं आहे. मुख्य मुद्दे बघून चालायचं होतं आपल्याला. भयादस्या अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावती पंचमः.
अस्य ब्रह्मणा भयात, ह्या परमात्म स्वरूपाच्या भीतीमुळे किंवा त्याचं शासन असल्यामुळं निर्णया प्रकारच्या ब्रह्मांडातले जे शक्ती आहे त्या देखील काम करतात. भयात अग्निही तपती, त्याच्या भीतीने अग्नी तळपतो, तो आपला स्वभाव विसरू शकत नाही. भयात सूर्य हा तपती, सूर्य देखील तळपतो, आपल्याला काय देऊ शकतो, प्रकाश आणि उष्णता ऊर्जा देतो हो त्याच्या शक्तीमुळं. आणि तो बरोबर वेळेवर येतो, बरोबर 6:05 म्हणजे 6:05 ती ऑर्डर त्याला दिली आहे. बाकीच्या याच्यात तर सीझन बदलला तर बरोबर त्याचं जेव्हा अस्तमान व्हायचं होतं ते कशामुळं, तो सूर्याला विचार माझं काय, माझ्या त्या भगवंताची आज्ञा आहे मला म्हणून मी करतो. आणि तो घाबरतो. आमचे गुरुदेव आले म्हणजे सगळं आश्रम घाबरून द्यायचं असं शिकवत झाले. ते झोपलेले माणसं देखील 4 वाजता उठायचे सकाळी उठून ते लक्ष राहत होते त्यांचं. भयाच सिंटिलेटिंग राहत होते. म्हणून त्याच्या भीतीने अग्नी तळपतो, म्हणजे आपल्याला उष्णता देतो. त्याच्या अग्नीने सूर्य प्रकाशित करतो. आधी सांगितलं की तस्य भाषा सर्वमिदं विभाती, म्हणून सूर्य देखील. इंद्र हा म्हणजे देवानाम राजा, इंद्र हा देवाचा राजा. दोन्ही प्रकारचे देव आहे आपले. हे इंद्रिय हे देव आहेत, त्याचा राजा म्हणजे मन, ते मन चालतं. समष्टी मनाचं प्रतीक आहे. जसं ह्याच्या ब्रह्मांडामध्ये अधिष्ठाती देवता आहे, कानाची देवता आकाश, नेत्राची देवता सूर्य, त्याची देव तो इंद्रदेव आहे. म्हणजे इव्हन देवांचा राजा देखील त्याच्यामुळं राज्य करतो हे सांगायचं त्याला. म्हणजे त्याची सत्ता, म्हणून त्याला ऊर्ध्व म्हटलं आहे. तसंच वायू अंच पंचमहामृत्यू धावती, तर वारा देखील वाहतो. म्हणजे या खूपच त्या महाराजाचा आता या संदर्भात ऐकलं म्हणजे सारे दुनिया का तू ही कर्णधार है, सगळ्या दुनियाचा तू कर्णधार आहेस. बिना तेरे न किसको लगा पार आहे. नुसतं आपलं पिंड नव्हे पण ब्रह्मांडात असलेले सगळे वारा सूर्य ते देखील तुझ्याशिवाय काय हलू शकत नाही. तेरे बिजली ते चलता है सारा गगन, तुझ्या प्रकाशामुळे आकाश विकास सगळं प्रकाशित होत असतं. डोलती है हवा फुलत आहे जीवन, हवा देखील वाढते कशामुळं, त्याच्यामुळं फुलत आहे जीवन. सारे प्राणों का प्रेरक तू सरदार आहे. नुसत्या जडवस्तूमध्ये तुझं अस्तित्व किंवा तुझं अधिपत्य असं नव्हे, पण सगळ्याचा प्राणाचा देखील तू सरदार म्हणजे स्वामी आहेस. किती छान. तेरे हुक्मत से तारे आधर है खडे. काही मांडव बिंडव न घालतं किती एवढं आकाश उभं आहे. इथे तर आपल्याला खांब लावावं लागतं ते करायचं. निदान साईडला तरी हलते, तिथे काय एवढा मोठा उभं आहे का. आणि त्याच्यात तारे तुझ्या हुक्मत म्हणजे तुझ्या सत्तेने तुझे. तेरे सत्ता से सागर जराना बडे. आणि तुझ्या सत्तेमुळे सागर देखील आपली मर्यादा सोडू शकत नाही. असं म्हणतात की सागर कधी मर्यादेच्या पलीकडं. तेरे शक्ती का पर्वत को आधार आहे. एवढं जरी चिंतन केलं तर पुष्कळ लक्षात आहे ह्याच्यात की तुझ्या शक्तीचा पर्वत देखील उभा हिमालयासारखा. तू तुझ्या शक्तीने पाय तुझ्या हे सगळ्या निसर्गाकडे लक्ष दे. काय आहे भयंकर. फिर तो हमको फिकर कौन से बात की. कशाला मी फिकर करा, तू सगळ्याला चालवणार तर मला माझी फिकर करणार. भूखे रहने की हो या तो खैरात की. कधी खायला मिळतो कधी नाही मिळणार. कहे तुकड्या यही मेरा निर्धार है. बस आजचा निर्धार होतो असं ऐकलं म्हणजे हे वारंवार चिंतन करण्यासारखं आहे. म्हणजे आपला ॲटिट्यूड जीवनाकडे पाहणं तर पूर्ण बदलून जातो. ब्रह्मणा भयात अंतशास्ता जनानाम, अंतप्रविष्ट हा शास्ता जनानाम असं म्हणलं. तो सगळ्याच्या अंतर्यामी येऊन सगळ्याला कंट्रोल करतो. विजेला काढून टाका बल्बमधून, 1,00,000 वॅट पॉवरचा जरी बल्ब असेल तरी भिकार आहे तो. मोठा एसटी नसेल पण त्याच्यातलं चैतन्य निघून गेलं, फेकून द्या त्याला 24 तासाचं वर. मोठा स्वामी गप्पा मारत असेल आहे तो पण तर ठीक आहे, प्राण निघाला काय झालं, नंतर फुलं कोणाच्या सगळ्यासाठी आहे त्याच्या तो. आणि त्याला त्याच्या कंट्रोलमध्ये सगळं चालतं. सो ब्रह्मणा भयात, त्या ब्रह्मस्वरूपाच्या नियमाने तो सगळ्याचं नुसताच एका कॉर्नरमध्ये बसलेला नव्हे. म्हणून ती गीतेत 7व्या अध्यायात देखील आहे की त्याच्यामुळे तो पर्जन्य येतो. 9व्या अध्यायात सांगितलं आहे तो पर्जन्याला कंट्रोल करतो. काही दिवस नको त्या दिवसात ओढून घेत असतो. 9व्या अध्यायात सांगितलं हे सगळं त्याच्यात. आपण फक्त इथलं स्विच ऑन करायचं, पण मेन स्विच कोणाच्या हातात आहे त्याच्या. बस एवढं समजलं की लक्षात येते की ईश्वराची सत्ता.
आणि इतकंच नव्हे तर यमराजाने आपलंही मेन्शन केलं की तुला वाटतं असेल मी एवढं डिपार्टमेंट चालवतो मृत्यूर्धावती पंचम, चाराचं निर्देशन केलं. अग्नी, वायू, सूर्य, इंद्र, 4 झाले आणि शेवटची आपली व्हरायटी सांगितली मृत्यू अपी की त्याच्यामुळे धावती. आणि म्हणून म्हणते त्वमेकम शरण्यम त्वमेकं वरेण्यम भयानाम भयम भीषणम भीषणानाम. अशा तऱ्हेचं त्वमेकम जगत कर्तृ पातू प्रवर्तृ असं म्हटलं आहे त्या शंकराचं वर्णन करत असताना. असं आहे तूच हे सगळं करत आहे एवढं समजलं म्हणजे आपण कुठे आहे लक्षात येते. आता म्हणून त्याला कसं तरी सांगितलं की जेणेकरून इथेच याच जन्मात जाणून घेतलं ते शक्य आहे, पण बाकीच्या कोणालाही याच्या जाणीवेचा अधिकार नाही. बस आता ते पुढच्या याच्यात विशेष करून निर्देशित कराय. इह चेत अशकत बोद्धुम प्राक् शरीरस्य विस्रसः ततस्सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. चेत म्हणजे जर, इन केस, खरं. शरीरस्य विस्रसः म्हणजे शरीर पडण्याच्या आधी, म्हणजे असा विचार करू नका का नंतर बिंतर बघू, मेल्यानंतर वगैरे काय होईल, कुछ नाही होण्यावाला. शरीर विस्रसा म्हणजे शरीराचं पतन होण्याच्या प्राक म्हणजे पूर्वी. इह म्हणजे ह्या मनुष्य शरीरामध्ये जो साधक बोद्धुम अशकत, बोद्धुम अशकत म्हणजे बोधून ह्या जाणून घेण्यासाठी तो समर्थ होतो, तो ठीक जाणून घेतो तर ठीक आहे, तर जीवनाची इति कर्तव्यता आहे ततः. पण नाही जर केलं तर सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. म्हणजे देहपातापूर्वी तिथे हे ब्रह्मस्वरूप, हे आपलं आत्मस्वरूप आहे, हे शास्त्र गुरुपदेशता जाणून घेतलं तर जीवनाची इति कर्तव्यता आहे. आणि तथा म्हणजे समजा तर, नाही तर काय होईल, नाही तर सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. त्याला अज्ञानी म्हणून जर जात असेल तर या विश्वनिर्मितीच्या जगात पुन्हा जन्म घ्यावा लागतो. वास्तविक असेल तर परत पुनरपी जननम पुनरपी वर्णम सुरू राहतं. म्हणून या लोकांची जे धारणा आहे हिंदू धर्मात फारच तेच धारणा असते, आत्तापासून काय आहे का ते गीता उपनिषद ही काय वेळ आहे का, ऐकून घ्यायचे. आणि जितक्या लवकर त्याचे संस्कार होईल तेव्हा तितकं मन लागतो. तो सर परमात्मा इथेच आहे, त्याचं दर्शन इथेच. यदि ज्ञातुम समर्थो भवती अस्मिन् देहे अस्मिन् शरीरे, या शरीरामध्ये इथे संसारात असताना नंतर वाट पाहायची नाही. तदा संसार बंधनात विमुच्यते, तरच तो संसार बंधनातून मुक्त होतो. दंड कारण आहे तसं आपल्याला स्वतःला जाणून घ्यायचं. आणि तथा म्हणजे अन्यथा जर नाही जाणलं तर शरीरत्वाय कल्पते, परत त्याला पुनरपी जन्म शरीर घेत असतं मग, आणि त्याला नियम कोणी टाळू शकत. मग त्याचा साक्षात्कार दर्शन कसं होतं, त्या उदाहरण देऊन सांगत आहे. अंतःकरणाच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. कोणाचं तर ब्लॅरिंग असतं, कोणाचं शुद्ध झाले असतं, कोणाचं शांत, त्याच्यानुसार. जसं एकच आरसा, तो काही मलिन असेल तर बरोबर मलिन, जरा स्वच्छ असेल स्वच्छ दिसेल, थोडंसं तसं आहे. तर त्याचं दर्शन ह्या अंतःकरणातच व्हायचं आहे शेवट. त्या अंतःकरणाचे निर्णय अवस्था म्हणजे पितर लोक, त्याच्यानंतर आपल्या त्यात स्वप्नाचं लोक वगैरे असं ती लक्षात घेऊन पुढे कसा त्याचा साक्षात्कार त्या स्थानभेदानुसार म्हणजे त्या अंतःकरणाच्या भेदानुसार त्याचं दर्शन कसं वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकार होतो हे निर्देशित केलं आहे. यथा दर्शे तथात्मनी यथा स्वप्ने तथा पितृलोके यथाप्सु परिवददृशे तथा गंधर्वलोके छाया तपयोरिव ब्रह्मलोके. आता हे आत्मनः दर्शनम, हे आत्मदर्शन म्हणजे आत्मस्वरूपाचा साक्षात्कार किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान. ज्ञानानेच फक्त कैवल्य प्राप्त होते झालं पक्क. तर ते कसं होत असतं, यथा आदर्शे परिवददृशे,
तथा आत्मनी. आरशात स्वच्छ प्रतिबिंब दिसावं तसं स्वच्छ बुद्धीत हे ब्रह्म आहे तसं दिसतं. म्हणजे आपलं अंतःकरण स्वच्छ नसेल तर इकडे लक्षही लागत नाही आणि त्याचं आपल्याला समजा ऐकलं तरी पल्ले पडत नाही. पण तिथे अंतःकरण शुद्ध आहे, शांत आहे. तर त्या ठिकाणी जसं आरशामध्ये, शुद्ध आरशामध्ये आपली प्रतिमा आहे तशी दिसते, तसं ते दिसतं. कारण निदान परमात्म्याचा साक्षात्कार करण्याच्या आधी परमात्म्याचं जे प्रतिबिंबरूप जीव आहे तो जीवभाव देखील शांत आणि शुद्ध दिसला पाहिजे. तसं सूर्याचं दर्शन घ्यायच्या आधी आपण ह्या पृथ्वी तलावर ते पाण्यावर त्याचं प्रतिबिंब स्वच्छ आणि शांत दिसेल तर मग आपण उगमस्थानाचा विचार करू शकतो. म्हणजे अंतःकरण शुद्ध आणि शांत झालं त्या ठिकाणी त्याचं दर्शन व्हावं. ते कसं व्हावं? शुद्ध आरशात प्रतिबिंबित जसं आपलं चेहरा दिसावा तसं शुद्ध बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होतं असं हे. दुसरं यथा स्वप्ने तथा पितृलोके, जसं स्वप्नात दिसावं. स्वप्नामध्ये स्वस्वरूप विस्मृती होत असते, आपण मनाची कल्पना करत असतो. तसं काही लोकांना असं जर मधल्या प्रकारचं अंतःकरण निर्मळ नाही आणि असं विक्षिप्त असेल तर त्याला स्वप्नात जसं आपल्याला वेगळी काही गोष्टी दिसत तसं दिसतं. यथा स्वप्ने तथा पितृलोके, ते पितृलोकामध्ये परमेश्वर का भगवंताचं दर्शन तसं दिसतं. सबलेरिंग असं सबकॉन्शियस माइंडनी, कॉन्शियस माइंडने आपण जागृत अवस्था अनुभवतो, अर्धजागृत माइंडने आपण स्वप्नावस्था असतो आणि तेवढ्यापुरतं असतं. नंतर ते निघून जातं. पितरलोकाची अवस्था सांगितली. पुण्यकर्म केलं की पितरलोकात राहतो तिथपर्यंत, नंतर ते परत यावं लागतं. यथा अपसू म्हणजे जलामध्ये, पाण्यामध्ये जसं आपलं रूप दिसतं, आपण पाण्यामध्ये बसावं तर पाण्यात जसं असेल तसं आपली पडछाया दिसते. तथा गंधर्व लोक, गंधर्वलोक म्हणजे गायन वगैरे करून जे लोक मिळवतात, प्राप्त करतात पुण्यकर्म, तिथे त्याला मिळतं. भरपूर याच्यात परत थोडक्यात आता. आणि ब्रह्मलोके छाया आतपयो इव, आणि ब्रह्मलोकात आत्मा आणि परमात्मा आपल्या ब्रह्मलोकात म्हणजे ते ब्रह्मलोकेश परांत काल म्हटलं आहे तर तिथं आत्मा आणि परमात्म्याचं आहे तसं दर्शन होतं. याच्यावरचं विवरण वाचा म्हणजे तुम्हाला अधिक स्पष्टता होईल याची भावार्थाचं. कारण ह्या सगळ्या वेगवेगळ्या अंतःकरणाच्या स्थितीनुसार दर्शन. परमात्म्याच्या स्वरूपात काही भेद नाही असं नव्हे, भेद नाही, ते आहे तसंच आहे. फक्त भेद प्रत्येकाच्या साधकाच्या अंतःकरणात आहे. कोणाचं अंतःकरण तमोगुणाचं आहे, कोणाचा रजगुणासारखं आहे, कोणाचं सात्विक आहे. तर त्या अंतःकरणाच्या शुद्धीच्या अनुसार हे दिसत असतं. आणि शेवट ब्रह्मलोकामध्ये, आता ब्रह्मैवलोका म्हणजे ब्रह्मलोक, इथेच जर ब्रह्मस्वरूपात झालं तर इथेच त्याचा लोक झाला. ब्रह्मण हा लोका म्हणजे ते ब्रह्मदेवाच्या लोकात जाऊन तिथे जात असेल तरी पण त्याला तिथून बाकीची वासना नसेल तर तो ब्रह्मदेवापासून उपदेश प्राप्त करून ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो. बाकीच्या ह्याच्यात हे सापेक्षतेने अंतःकरणाच्या भूमिकेवर अवलंबून आहे. आता पुढे बघा आत्मज्ञान, आता प्रकार आणि त्याचं प्रयोजन पुढे सांगत आहे की कशासाठी करायचं. मग आपण तर बसलो ह्या इंद्रिय मन असलेल्या देहामध्ये, तर ते पुढच्या याच्या सांगा. इंद्रियाणां पृथक् भावम उदयास्तमयोचयत पृथक् उत्पद्यमानानां मत्वा धीरो न शोचती. धीर हा म्हणजे विवेकशील पुरुष, विवेकी पुरुष. कसं जाणतो? इंद्रियांना पृथक भाव, प्रत्येक इंद्रियाचं वेगवेगळं कार्य. डोळे पाहतात, कान ऐकतात, नाक वास घेतात, प्रत्येकाचं त्याला प्रत्येकाचं ज्ञान होतं. एकाला शब्दाचं ज्ञान, एकाला स्पर्शाचं, एकाला सगळे ज्ञान आहेत, संमितिकच आहेत. आणि ते पृथक भाव जाऊन उत्पद्यमानांना अशा शब्दस्पर्शादी विषयाचे अनुभवरूप वेगवेगळे कार्य त्या इंद्रियाचे बघून त्याचे पृथक भाव आहे. पृथक उत्पद्यमानांना मत्वा धीरून सुचते, ते हे चालत असतात. आणि त्या सगळ्याच्या अधिष्ठाते देवता पंचमहाभूतात आहे.
आपण आताच पाहिले की कानाचं श्रवण करणं, बाहेर आकाश आहे म्हणून, डोळ्याचं पाहणं, बाहेर सूर्यदेवता आपल्या अग्नीचं प्रतीक असलं की विद्वान पुरुष या पंचमहाभूतापासून निर्माण झालेले ज्ञानेंद्रिय उदय अस्तमय. कारण त्या पहिल्यांदा अधिष्ठाती देवता निर्माण झाल्या, नंतर पंचमहाभूताच्या असलेल्या ज्या देवता त्याचं प्रतिनिधित्व आपल्या कानामध्ये श्रवणेंद्रियाच्या रूपाने, नेत्रामध्ये पाहण्याच्या शक्तीच्या रूपाने, असं त्याच्यापासून हे निर्माण झाले असं समजून पंचम उत्पन्न होणाऱ्या ह्या इंद्रियाच्या निर्णयापणा जो जाणतो, यत उदय अस्तमय पृथक मत्वा, हे उदित होणं आणि विलीन होणं. जसा सूर्य देखील क्षितिजावर येतो आणि अस्तमान होत असतो, पण आत्मसूर्य कसं सांगितलं आहे, अस्तमानाची ज्या आडनाव नाही, तो ज्या उदय झाला तो कधी अस्तमान होत नाही. तर ज्याच्या आधाराने हे चाललं आहे, पृथक उत्पद्यमानानाम, ही याला पृथक धर्म असतात. त्याचे किंवा कधी कधी शार्प असतात डोळे, कधी मंद होतात, कधी आंधळे देखील होतात कधी तर, पण त्याच्या मागे असलेलं चैतन्य ते कसं आहे, त्याला उत्पत्ती आणि विनाश नाही, याला निर्णयपणा आहे. त्याच्यामुळे प्रपंच अनेकात्मता पाहतो. शिवाय याचं परिवर्तन हे स्वरूप आहे. आपण आधी जसे डोळ्याची स्थिती असते तर 40 वर्षांतर 40 ही 50 हळूहळू जर कमी समजत, तसंच ऐकण्याची आपली शक्ती देखील, श्रवणेंद्रियाची शक्ती, हे श्रवणेंद्रियाचं काम वेगळं, नेत्रेंद्रियाचं काम वेगळं, आणि त्याचा स्वभाव कसा आहे, स्वभाव त्याला निर्माण झाला आहे तर त्याच्याबरोबर परिवर्तन होत असतं. त्याने समजून घेऊ, इंद्रियाचा निर्णय पण जाणून, आणि त्यातच काय आहे, त्यात उदित होणं आणि मावळणं हे त्याचं चाललं आहे. पण ज्याच्यामुळे त्याचा उदय आणि अस्त होतो ते चैतन्य कसं आहे, उत्पत्ती विनाशरहित, उदय आणि अस्तरहित असलेलं जे आहे ते चैतन्य आहे, ते आपलं कॉन्शियसनेस असं. आणि ते जाणून मत्वा धीरहा न शोचती, आणि म्हणून आपल्या उपनिषदात म्हटलं आहे, तरती शोकम आत्मवित, आत्मवित शोकम तरती. आत्मस्वरूपात दृष्टी पाहिलं ते सगळे शोक दूर होतात. कारण सुखदुःख हे जीवाचं पिसाटपण आहे, पण सुखदुःख पिसे हे आत्म्यास नसी. आणि हे जर दिसलं काय, हा भास मुळापासून मुला, मग तेव्हा हरी गात चला नुसतं देवाचं नव्हते. आता नाही कोणाला आत्मा मिळतं हरी म्हणा. तर ते तत्त्व जाणून हे सगळं ह्या इंद्रियाचे पृथक पृथक भाव आहे, आणि ते कधीही सतत सारखं राहू शकत नाही. मग लोक काय करतात, 60-70 वर्षात धरतात इंद्रियाची शक्ती, आजकाल माझ्या डोळ्यांनी दिसत नाही, माझे गुडघेच दुखतात, आणि जे सुरू करतात देव माझ्याच मागे लागला आहे. आता काय कर, अरे बाबा 80 वर्ष तुला चांगलं ठेवलं, त्या देवाला काही थँक्यू बिंक्यू दिला? आमचं तर 18 वर्षापासून आम्ही लचकतो. हे असं काही आपल्याला हे जर तत्व माहीत आहे ते समजलं पाहिजे की हा स्वभाव आहे त्याचा, हा रोदात पडणार, केस पांढरे होणार, हे सगळं होणार. हेच आहे. त्याच्यात कानाची शक्ती पूर्वीसारखी ऐकायला येत नाही, मतलबाच्या गोष्टी ऐकायला येतात, असं काहीतरी हे सगळं. काही लोकांना ऐकायला येतं, पण अशा बारीक्या गोष्टी इतकं बरोबर लक्षात येतात. आता हे हा अंतःकरणाचा आपल्या इंद्रियाचा भाग आहे, समजून चालायचं की तसं होणारच. याच्या उलट आपण त्या परमेश्वराचं काय करायचं, काय अभिवादन केलं पाहिजे की देवा इतकी दिवस चांगलं ठेवलं आपल्याला. काही लोकांचं आधीचपासूनच काय होत असतं. आणि ह्या देवताचं कनेक्शन त्या बाह्य देवता म्हणजे अधिष्ठाते देवता आहे, आणि अधिष्ठाते देवता कोणाचं, विश्वास वातपवते, त्याच्यामुळे तो वारा घेऊन काम करतो सूर्य, असं घेऊन सतत जाणी ठेवायची, सोडायचं. आणि असं करून ओळखून घ्यायचं की याच्या मागे जे अधिष्ठात तत्व आहे ते मी आहे. हे पंचमहाभूताचं शरीर नव्हे, आणि बाहेरचे ब्रह्मांडातले पंचमहाभूत नव्हे, ती पिंड आणि ब्रह्मांडाची एकता जाणून आत्म ब्रह्म ज्ञान ते आपलं लक्षात ठेवून त्याची एकरूपता जाणायची. तेव्हा मत्वा धीर, मत्वा म्हणजे ज्ञात्वा, धीर पुरुष विचार करणार न शोधते, ती शोकम न करू ती. त्याला माहिती की हे स्वाभाविक आहे. तस्मात अपरिहार्यर्थे नत्वं श्रुती, दिस इज इनवेटिबल. कधी पडसा होतो, कधी खोकला होता, काय झालं उद्या काय व्हायचं. आणि जितकं जास्त आपण काळजी करतो ते आणखी मागे लागतं. ते नाही, त्या माकडासारखंच आहे ते. तुम्ही माकडाच्या मागे लागा ना, ते मुद्दाम तर त्या लक्ष दे, जा केव्हा निघून जाईल काय समजत. बसले आपल्या दररोज त्याला आता काय करत तपासत बस त्याला.
त्या बाकीच्या आधीच्या लोकांना माहिती नव्हतं कधी रोग कधी यायचे निघून जायचे, पण आपण इतकं काही होत असतो की खूपच त्याच्या मागे, आणि शेवट जे व्हायचा तो कार्यक्रम आहेच हे समजलं पाहिजे की हे हा बस देवा त्यासाठी शक्ती दे की याला मी शांततेने तोंड देईल, बस तेव्हा होईल आपलं म्हणते मत्तवा ज्ञात्वा, दुसरा काही उपाय नाही. पुढे चला आता. इंद्रियेभ्य परम मनः मनसः सत्वमुत्तमम् सत्वादपि महानात्मा महतो अव्यक्तमुत्तमम् अव्यक्तात् तु परपुरुषः व्यापको अलिंग एव च यं ज्ञात्वा मुच्यते जन्तुः अमृतत्वं च गच्छति. आता हे सगळं ऐकल्यानंतर विद्यार्थी हे करतो खरी गोष्ट आहे गड्या, हे व्हायच्या आधी आपण यात देही यात डोळा ज्ञानाचा सोहळा अनुभवला पाहिजे. मग आता कसं ऐका, इंद्रियापासून सुरुवात. तिथे आपण पडतो भूमीवर तिथेच पाय हात लावून उठायचं असतो, बस इथून. तर कसं उठायचं इंद्रियापासून? इंद्रियापेक्षा सूक्ष्म काय, त्याच्यापेक्षा असं पहा. ध्यानाची पद्धती आहे स्थूलापासून सूक्ष्माकडे जाणं, कार्यापासून कारणाकडे जाणं, दृश्यापासून द्रष्ट्याकडे जाणं, आणि अशा द्रष्ट्यापर्यंत जायचं की ज्याचा द्रष्टा कोणी नाही. आता याच्या संदर्भात पहा. इंद्रियेभ्य परम मन, परम श्रेष्ठ म्हणजे व्यापक सूक्ष्म नियंत्रण करणारे इंद्रियाला. नुसती इंद्रिय आहेत आपल्याला पाहण्याचा ऐकण्याचा अनुभवू शकत नाही, त्याला सहकार्य कशाचं पाहिजे? आपल्या मनाचं अंतःकरणाचं. म्हणून मन त्याच्यावरून श्रेष्ठ आहे. पुढे मनसः सत्वमुत्तमम्, हे मन संकल्प विकल्पात्मक आहे, पण निश्चय जर झाला माणसाच्या मनात तर दळमुळीता दूर होते. निश्चयात्मिका बुद्धी, म्हणून सत्व याचा अर्थ बुद्धी त्याच्याहून अधिक उत्तम आहे, सूक्ष्म आहे, नियंत्रित. मग देवा जेव्हा तुमचं मन सेंटिमेंटल होईल भावनावर, जरा बुद्धीने त्याच्यावर आवर घाला, वाहून जाऊ नका त्याने. उत्तम सत्वात महान आत्मा. तुम्हाला मागचा श्लोक आठवला असेल. इंद्रियाहून श्रेष्ठ बाहेरचे विषय, त्याच्याहून श्रेष्ठ मन, मनाहून श्रेष्ठ बुद्धी, बुद्धीहून श्रेष्ठ समष्टी बुद्धी, समष्टी बुद्धीहून श्रेष्ठ अव्यक्त, अव्यक्त माया, आणि मायाहून श्रेष्ठ परमात्मा पुरुष, पुरुषाहून पुरुष. तेच सांगतात. पण विसरला असेल आपण. एवढं सांगत झाल्यानंतर मत्वाधीन सुद्धा ठीक आहे इंद्रियाच्या संदर्भात, पण कसं उठायचं? जसं धरतीला हात देऊन तिथून सुरुवात करा. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय? मन. तुमचं काम जर ऑफिसमध्ये होत नसेल तर त्याचा बॉस कोण आहे पहा. तिथे नसेल तर मिनिस्टरकडे जा. समजलं? तसं आता एकावनिक. म्हणून मनसः सत्वमुत्तम म्हणजे बुद्धी त्याच्याहून श्रेष्ठ आहे, व्यापक आहे, नियंत्रण करणारी आहे. निश्चय झालं की आपण भावनावर आळ करतो. मग तुमचं मन चंचल झालं तर ऋषीमुनी काय सांगतात? संत चंचल मनको बुद्धी विचारक शुद्धी सतती करणार. विचार करे की कशाचं उभे करतो म्हणा, राहतो त्याकडे. सत्वात अधि महान आत्मा, सत्वात महान आत्मा अधि, अधि म्हणजे उंच, त्याच्यापेक्षा पलीकडचा महान म्हणजे टोटल इंटेलेक्ट, समष्टी बुद्धी. त्याला म्हणतात महत्त्व सांख्यतत्वामध्ये. आणि महतः परम अव्यक्तम, महताहून पलीकडचं. अगदी तशीच भाषा अगदी वापरली, तुमचं विसरू नका. एक दोन मंत्र तरी पक्के करून जायचं आणि बसा ध्यानात. महतः अव्यक्तम उत्तमम, उत्तम उत्तर आणि उत्तम, गुड, बेटर आणि बेस्ट, याला म्हणतात बेस्टेस्ट. तसा इंग्रजी शब्द नाही पण की याच्यापेक्षा आणखी पलीकडे नाही. आणि महतः त्याच्यावरून अधिक श्रेष्ठ नाही. म्हणून त्याला आधी सुरुवात काय केली? याची सुरुवात करत असताना अष्टोत्तम ती काय सांगितलं? वरचं टोक, त्याच्यावर ऊर्ध्व आणखी काही नाही. आता आपली काय ध्यानाची पद्धती काय? अशा निम्न परिस्थितीतून ऊर्ध्व स्थितीला जायचं. ऊर्ध्व म्हणजे सूक्ष्म, व्यापक, कारण, नित्य, ते हे आहे. आणि अव्यक्ता तू परहा पुरुष. अव्यक्त म्हणजे त्याला म्हणतात माया, प्रकृती, अविद्या. त्यानं आनंदमय कोश, कोशाच्या संदर्भात आनंदमय कोश म्हटलं आहे, विद्येच्या संदर्भात अविद्या म्हटलं आहे, भुरळ पाडणाऱ्या शक्ती संदर्भात माया म्हटलं आहे, प्रकृती म्हटलं आहे, सांख्याने त्याला प्रधान म्हटलं आहे. पण त्याच्या पलीकडे अव्यक्तात सांख्य जे
ते हे मानतात ते फक्त तिथपर्यंत मानतात, आपल्या प्रधान हे वेगळं आहे आणि पुरुष वेगळा आहे, म्हणजे प्रकृती वेगळी. पण आपल्या याच्यात वेदांत म्हणतो की पुरुषाशिवाय प्रकृती काही कार्यच करू शकत नाही, आणि पुरुषावर प्रकृती अवलंबून आहे, पुरुष बाकी कोणावर अवलंबून नाही. पुरुष म्हणजे पूर्णत्वात पुरुष हा तो व्यापक च आणि अलिंग एवढे सर्व. अलिंग म्हणजे कुठल्याही प्रकारचा आकार विकार प्रकार त्याला नाही. असा जो आहे पुरुष हा परातो परमपुरुष सगळ्यात श्रेष्ठ आहे. बस यम ज्ञात्वा, ज्याचं हे ज्ञान झालं आत्मस्वरूपेण ज्ञात्वा की तो आत्मा मी आहे. जंतू म्हणजे जीवात्मा मुच्यते सर्व पाशही, सगळ्या पाशबंधनातून तो मुक्त होतो आणि अमृतत्वम च गच्छती, तो अमृतत्वाची प्राप्ती करतो. मृतम परिवर्तनशील, तिथून मायेपासून सगळं परिवर्तनशील. यतः प्रवृत्ती प्रसूता पुराणी तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये, त्या आद्य पुरुषाला मी समर्पित होतो. याचा अर्थ मी तिथे राहतच नाही, तोच राहतो. आणि मी जर नाही तर बंधनाचं कारण आहे कुठे? एक तर समर्पण करून, नाही तर तोच मी आहे अशा तऱ्हेचं जाणून जे राहतात ते इथे मुक्त होतात. म्हणजे जीवजंतू असून देखील किंवा जीवभावाला असून देखील इथेच ते मुक्त होतात. अमृतत्वमचे गच्छते. मुळे न संदृशी तिष्ठति रूपमस्य न चक्षुषा पश्यति कच्चनेनम हृदा मनीषा मनसाभिक्लुप्तः ये एतद्विदुरमृतास्ते भवन्ति. अस्य आत्मनः रूपम, रूपम म्हणजे स्वरूपम, आत्म्याचं स्वरूप सदृशे न तिष्ठती. हे दृष्टीला अच्छा बाह्य प्राकृत दृष्टीला ते आकलन होत नाही सांगायचं. कारण हा काही विषय असताना घड्याळासारखा किंवा पेपरवेटसारखा आपल्याला पाहत, आत्मा तर दृश्य नव्हे, तो तर बुद्धीचाही दृष्ट आहे. आणि म्हणून अस्य पुरुषस्य, त्याला पुरुषान्न परम किंचित म्हटलं आहे, किंवा अव्यक्ताचंही अव्यक्त म्हटलं आहे. बीजरहित अव्यक्त, माया ही बीजसहित अव्यक्त आहे. आणि शुद्ध परमात्मा ब्रह्म हे वासना बीजरहित अविद्या बीजरहित असलेलं असं जे परमात्मा ते रूपम याचाच स्वरूपम संदृशे, आपल्यासमोर विषयासारखं न तिष्ठती, ते दिसून पडत नाही. त्याला कसं दर्शन घेतलं संतांनी? तो दिसला दिसला नेत्राच्या आतुनी. फार छान आहे शब्द, नेत्राने नाही. हे सगुणाचं दर्शन ठीक आहे म्हणून न तिष्ठते. तसंच एनम कश्चन चक्षुषा न पश्यती, आधी न चक्षुषा पश्यती नैव वाचा. एक मंत्र येऊन गेला आधी कठोपनिषदात. ते डोळ्यांनी पाहण्याचा विषय नव्हे, वाचेचा विषय नव्हे. तर्कटने किती तर्कटपणा केला तो समजणार नाही, कारण तो विषय नव्हे, तो द्रष्टा आहे. एक लक्षात येतो, सगळ्याचा द्रष्टा आहे, तो काही दृश्य नव्हे. आणि म्हणून तो इंद्रियांनी नाही पाहता येऊ शकत. मनसा अपि अभिकृत, की मनाने वारंवार चिंतन करून देखील बाह्यदृष्टीने पाहिलं तर मनाने, पण तेच मन जरा ध्यानाने तदाकार केलं तर. पुढे सांगितलं आहे हृदय म्हणजे शुद्ध निर्मळ अशा अंतःकरणात मनीषा विशुद्ध बुद्धीच्या द्वारा दृश्यते. कारण हे सगळं ऐकल्यानंतर वाटतं की मग हे साक्षात्कार शास्त्र कधी अशक्यच आहे. नाही, मनसही वेदमाप्तव्य, माझी मागच्या मंत्राशी आता कनेक्शन आहे. कोणत्या मनसा? शुद्ध मनसा एव आप्तव्यम. अग्नी देखील कुठे पेट घेईल की जे पानं वगैरे वाळून झाले असतील म्हणून त्याला वाळवायचं आपल्या अंतःकरणात. आणि जे असं शुद्ध अंतःकरण झालं आहे त्याला कुठे हृदय म्हणजे आपल्या शुद्ध अशा अंतःकरणात मनीषा म्हणजे विशुद्ध बुद्धीच्या द्वारा दृश्यते, म्हणजे त्याचा साक्षात्कार होतो. ये एतद् विदुः, असं ज्याला हे जाणतात ते अमृतः भवन्ति, अमरणधर्मः भवन्ति. परत त्यानं जन्ममरणाचा चक्कर राहत नाही. पुढे चला आता मंत्र मग दावा. आता ती अवस्था कशी असते? स्टेप बाय स्टेप. त्याने पाहिलं की विद्यार्थ्याच्या मनात एवढं सांगून झालं तर काय पॉसिबल डाऊट असेल की ठीक आहे अशी अवस्था आहे. पण अशी अवस्था कशी असते, काय होतं त्यावेळेस? इंद्रियाच्या
पेक्षा मन, मनापेक्षा पुढचं बुद्धी, बुद्धीच्यापेक्षा समष्टी बुद्धी, अव्यक्त असं जर असेल तर त्या ठिकाणी आम्हाला तर आज इंद्रियच लागले आहे, मन लागले आहे, तर त्याची स्थिती काय असते त्या ठिकाणी ऐका. त्याला परमाम गती म्हणतात. यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टते तामाहु परमां गतिम. यदा यस्मिन काले ज्या क्षणात मनसासह म्हणजे शुद्ध अंतःकरणाने पंचज्ञानाने पंचावतिष्ठन, पंच म्हणजे हे पाच ज्ञानेंद्रिय ज्याच्याद्वारा आपलं मन आत बाहेर विषयाकडे जात आहे. पाच ज्ञानेंद्रिय अवतिष्ठन्ते चांगले शांततेने अगदी विराम पावतात अशा. आणि बुद्धिश्चन विचेष्टते, आता बुद्धीमध्ये हे कर ते कर असेच निर्णय मिळले, ते सगळं त्या बुद्धीच्या सगळ्या चेष्टा, बुद्धीच्या चेष्टा कोणत्या निश्चय करणं बाकीच्या विषयाचा, तर ते देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चलायमानता करत नाही. बुद्धिश्चन विचेष्टते, बुद्धी देखील त्या ठिकाणी कार्य करायचं थांबते. जसं झोपेत थांबते, पण झोपेत अज्ञानाचं बीज असतं. पण या ठिकाणी बुद्धी थांबते तुर्यावस्थेत, पण तिथे अज्ञानाचं बीज राहत. विचेष्टते ताम आहू परमाम गतिम, ताम परमाम गतिम आहू. असं तरी ते पण तुम्ही पाहता थोडंसं विचाराचे परत चाललं असताना एकदम थोडंसं थांबून जा. तुमच्या ह्याच्यात आतच आहे ते, असं काही दुसरं नाही. एक क्षणभर आपण डोळे उघडे ठेवून देखील ते पाहू शकतो, डोळे बंद करून देखील. पण त्याच आपल्याला डोळे पाहतात, पण डोळ्यांनी काही रिॲक्शन होत नाही, मनामध्ये काही आतल्या प्रतिक्रिया होत नाही, आणि बुद्धी देखील काही ह्या चांगला आहे ठेवायचं त्याच्या पलीकडे जातं. बुद्धीच्या दोन गोष्टी आहे वृत्ती, एक मी जाणतो आणि मी जाणत नाही. परमात्म तत्व कसं आहे, जाणीवीच्या पुढे आणि नेणीवीच्या पुढे गुरुकृपेकडे असं जे आहे ते तत्व, आणि त्याच्यावर सगळे चेष्टा थांबतात. ताम परमाम गती, परमाम गती म्हणजे याच्यानंतर काही प्राप्तव्य राहत. आपली गती कशी आहे, एक झालं दुसरं काहीतरी सुरू असतं, हे झालं का तिथे नाही. आता मग योग कशाला म्हणतात त्याची व्याख्या दिली आहे पुढे. अशा स्थितीत हे मन नेणं, पण हात लावलेला किंवा केलेला योग त्याचा वियोग होऊ शकतो. पण ही जी सहस्थिती प्राप्त आहे त्याला कोणी बाधित करू शकत नाही, त्याला सांगायचं आहे. म्हणून पुढच्या याच्यात कंपॅरेटिव्ह ताम योग मिति मन्यन्ते स्थिराम इंद्रियधारणा अप्रमत्तस्तदा भवति योगो हि प्रभवाप्ययो. ताम स्थिराम इंद्रिय धारणा, इंद्रियाच्या स्थिर धारणाला ज्या ठिकाणी मागच्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे स्थिर होत असतात, पण योगमिती मन्यते, इंद्रिय मन बुद्धी हा सगळ्यांना धारण करून त्याच्या उगमस्थानात नेलं असताना त्याच्याशी एकरूप होणं, समरसता होणं, त्याला म्हणतात योग. युज्यते अनया, ज्याच्यामुळे मन जोडलं जातं त्याच्याशी एकरूप होतं. तर अशी अवस्था मनाची त्या ठिकाणी निश्चितच इंद्रियाचे गुरफटलेले मन काढून मनाचे संकल्प इकडे सुटून ते परावृत्त होत असतं आपल्या स्वरूपाकडे. ती अवस्था म्हणजे योगाची अवस्था. सूत गुंतले उकलावे, मानत मानत न्यावे स्वरूपाकडे, असं करू. आणि त्या ठिकाणी म्हटलं आहे अप्रमत्ता तदा भवती. त्यावेळेस होतं काय की सगळी इंद्रिय स्थिर धारणेला प्राप्त होतात. आपले योगशास्त्रात देखील म्हणजे की योग हा चित्तवृत्ती निरोध आहे. हा बाहेर तो एक फार तात्पुरता आहे, स्थूल आहे. पण हा जो योग आहे ते गेल्यानंतर कधीही वियोग होत नाही अशी अवस्था. पण यात देखील जर बनवलेला योग असेल तर योगाला वियोग नाही पुढे सांगत आहे. योग इथे म्हणते ते ही कारण तदा अप्रमत्तः भवती, तदा साधकः प्रमादरहित भवती. प्रमादरहित होतो तो कुठल्या प्रकारच्या ते की विक्षेप अज्ञान राहत नाही योग. पण कधी कधी काय होतं की नुसतंच असं जर
लावलेली समाधी सोडायची असेल तर त्यात काय होतं, योग हा अपि प्रभावाप्य, प्रभ आणि अपि अया, म्हणजे त्या योगाला देखील असतं आणि उदय असतो जे तयार केलं. म्हणून काही लोकांचे जे योगाचं साधन करतात ना, तर ध्यानात आहे तोपर्यंत छान राहतात, थोडं काही तबला वाद लावा झाला की काय मला डिस्टर्ब होतो, जाऊ द्या असं हे तयार केलं. आता उद्या डिस्टर्ब असं हो की शांतता असो, ज्या लाटेला आपलं स्वरूप पाणी आहे असं समजत असेल, कुठल्याही प्रकारचे आकार नसताना, ती जसं पाण्याचा म्हणजे लाटेचा आकार नसताना पाणी समजेल, तसं उद्या लाटेचा आणि बुडबुड्याचा आकार आला तरी पाणी समजेल. हे बुडबुडे लाटेसारखं. पण जो तयार केलेला जो योग आहे, म्हणजे ज्याला म्हणजे प्रयत्नशील केलेला, तर तो जोपर्यंत ती स्थिर स्थिती आहे तोपर्यंत योग टिकतो. तर त्याला देखील योगेपी प्रभाव, योग हा अपि प्रभाव असा त्याला देखील उदय आणि अस्त असू शकतो. पण त्यात ते सातत्य पाहिजे तिथपर्यंत की ज्यानंतर आता सहजता येऊन जाईल. पुढे चला आता ते त्याची कशी प्राप्ती होते पुढच्या ह्याच्यात. दैव वाचा न मनसा प्राप्तुं शक्यो न चक्षुषा अस्तीति ब्रुवतोऽन्यत्र कथम तदुपलभ्यते. आता मग त्याची आपल्याला ह्याच उपाधी लागल्या आहे. वाचीने आपण कोणाशी कम्युनिकेशन करतो, बोलतो, मनाने आपण विचार करतो, डोळ्यांनी पाहतो. तर म्हणाले की ही तिथे ह्या सगळ्या उपाधीची काही चलती नाही. हे परब्रह्म परमात्म तत्व न वाचावाणीचा विषय नव्हे, म्हणजे कधी कधी रिपिटेशन केलेलं दिसते मुख्य मुद्द्याचं. न मनसा, मन म्हणजे संकल्प विकल्पात्मक मन हा, ते त्याने देखील आपण ते जाणू शकत नाही. उलट संकल्प विकल्पाचा तो प्रकाशक आहे म्हणून प्रकाशकाला प्रकाश्य वस्तू जाणू शकत नाही. म्हणून न मनसा न चक्षुषा, कदाचित नेत्रांनी त्यांना बघील नाही, डोळ्यांनी नाही. प्राप्तुं शक्य न, म्हणजे या कुठल्याही या उपाधीच्या द्वारा ते प्राप्ती करता येते. म्हणून मंदिरात जात असताना आपण चपला कुठपर्यंत घेऊन जातो, दरवाजापर्यंत. गाभाऱ्यात त्या सोडून द्यायच्या, मन आणि बुद्धीच्या चपला. मग तिथपर्यंत ठीक आहे, पायाला काटे गोटे नको, व्यवस्थित जायचं. ते तद अस्ति इति ब्रुवतः अन्यत्र. अशा प्रकारे सांगणारे जे आहेत ते सांगतात की ते अस्ति इति, म्हणजे असं सगळं ऐकल्यानंतर साधकाच्या अंतःकरणात एक शंका उद्भवते की ठीक आहे, मनाने ते पाहण्यासारखं नाही, इंद्रियाचा विषय नव्हे, मग ते शून्य असेल. नाही, शून्य देखील सगळं निराश झाल्यानंतर जे राहतं त्याचं अस्तित्व कधी बाधित होत नाही. इति ब्रुवतः अन्यत्र. आणि काही ठिकाणी ते अस्ति म्हणतात, अस्ति भाती प्रीती म्हटलं ते अस्तित्व आहे असं म्हटलं. पण कथम उपलभ्यते, ते कसं मिळू शकेल, त्याची प्राप्ती नाही जिज्ञासू विचारेल. तर त्याला त्याची देखील प्राप्ती प्रथम तुमच्या त्यात आस्तिक्य बुद्धी असले पाहिजे की आत्मा अस्ति. तुम्ही नास्ती म्हटलं तर काही प्रश्नच नाही, का ती वस्तू मिळत. आणि कोणाला दरवाजा जरी उघडायचा असेल तर उघडेल, आपण नाक करून पाहिलं म्हणजे तो नाही, पण ते उघडतच नाही दरवाजा, आपण लावून तर पहा. तर त्याच्यासाठी आता हा जर दरवाजा उघडायचा आपल्या स्वरूपाच्या अनुभूतीचा, तर काय करावं शेवटचा प्रश्न होता, कथम उपलभ्यते, कशी त्याची प्राप्ती होईल. म्हणाले ऐकत अस्तित्व उपलब्धव्य तत्वभावेन चोभयो अस्तित्व उपलब्धस्य तत्वभावः प्रसीदति. ही आस्तिक्य बुद्धी यालाच म्हणताय श्रद्धा. प्रथम तुमच्यात कुठली गोष्ट हे आहे म्हटल्याशिवाय आपण ते त्याच्या मागे लागत. म्हणून जे शेवट त्याचा प्रश्न काय होता की तत् अन्यत्र कथम उपलभ्यते अस्ति इति ब्रुवता. जे आहे असं म्हणतात सगळ्यात निर्णय झाल्यानंतर त्याला मी जाणायचं कसं. आधी सांगितलं की चक्षुषा न मनसा न, मग आता कसं. तर तिथून तुम्ही सुरुवात करा कुठून, अस्ति इति एव उपलभ्यते. अस्ति म्हणजे आहे या प्रकारे, जे परमात्मा स्वरूपाला प्रथम आहे असं आहे, म्हणजे इथून सुरुवात करा. आपण पाहा देखील कोणी माणूस आपली ओळख देत असताना मी आहे असं म्हणतो. इंग्रजीत आय एम शब्द पहिले येतो आणि मग तो काय.
तसं हे आत्मतत्व अस्ति इथून सुरुवात करा. आहे आहे, नास्ती कधी. आणि कोणाचाही अनुभव नाही. अहम नास्मी हा कोणाचाही अनुभव नाही. अहम अस्मी हाच प्रत्येकाचा अनुभव. इति एव इथून सुरुवात निश्चयपूर्वक करून उपलब्धव्य हा त्याचं ग्रहण केलं पाहिजे. पहिल्यांदा श्रद्धा ठेवून की जरी या सगळ्याचा निराश झाला तरी आत्मतत्व काही शून्य नव्हे, कारण अविद्यमान वस्तूतून काहीही विद्यमान निष्पन्न होऊ शकत नाही. हा फरक आहे शून्यवादी लोकात आणि आपल्या तत्त्वज्ञानी पुरुषात. शून्यवादी लोकांना म्हणतं की सगळ्याचा निराश झाला की सर्वम शून्यम. सर्वम शून्य जगत शून्य होतं, पण आत्मतत्व कधी शून्य होत नाही. पहा बरं झोपेत काय अवस्था होते आपल्याला. सगळं जग शून्य झाले असतं. आपल्या मनाचे सगळे स्पंदनं थांबले असतात. कोणाचे काही संपर्क राहत नाही. पण झोपेत तुम्ही असता की नाही? की नाही? स्वामीजी आहेत का? स्वामीजी झोपले आहेत. डॉक्टर आहेत का? डॉक्टर झोपले आहेत. हे आहेत शब्द. बाकीच्या झोपेत मग तो भाग वेगळा आहे. म्हणजे झोपेत जरी मनाचा निराश झाला असला आणि इव्हन अविद्येची त्या ठिकाणी पोकळी असली तर त्या ठिकाणी देखील मी असतोच. असतो तो मी असतो. म्हणजे भावात्मक अवस्था जागृत आणि स्वप्न आणि विचाराची अभावात्मक अवस्था निद्रा. आता ही अभावात असताना देखील ज्याचा कधी बाध होतं त्याला म्हणतात साक्षी. आविर्भाव तिरोभाव ज्ञाता. वृत्तीचा आविर्भाव दोन अवस्थेत होत असताना जाणणारा आणि तिरोभाव ज्ञाता. झोपेमध्ये तिरोभाव स्वयं आविर्भाव तिरोभाव रहिता. स्वतः आविर्भाव तिरोभाव झाला नाही. स्वयंज्योती. स्वयंज्योती म्हणजे साक्षात अस्तित्व असलेलं, चित स्वरूप असलेलं, आनंद स्वरूप असलेलं हे स्वयंज्योती साक्षीत उच्यते. ते असं तरी तत्व व्हावे. कसं? उभयोग म्हणजे जीवाच्या मागे जे चैतन्य आहे तेच ईश्वराच्या मागे आहे. जे आपल्या म्हणतात त्वमपदाच्या मागे जे साक्षीरूप आहे तेच तत्पदाच्या मागे आहे. आणि असा उभयोग म्हणजे जीवात्म परमात्मन यो ऐक्यम विजानीयात. ते जीव आणि परमात्म्याचं ऐक्य अशा तऱ्हेनं जाणून घ्यावं. तुम्ही आधीच जर म्हणतं की हे आत्मा नाही तर तुम्हाला पुढचं साधन काही होणार नाही. म्हणून अस्थिभावानेच त्याला जाणून घेतलं पाहिजे. नास्ती म्हणून कधी ग्रहण करता येत नाही. आणि त्या अस्थि शब्दालाच श्रद्धा म्हटलं आहे. श्रद्धावान लभती ज्ञान. तुम्ही आधीच म्हणतं की हे काय शक्य होणार नाही, डोळ्याने पाहू शकत नाही, मग ते गळतात. मग लोक असं पुढे चला. आता अशा अवस्थेत कोणत्या भूमिकेत ते प्राप्त होत असतं? अशी अवस्था यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामायस्य हृदि श्रिताः अथ मृत्यो मृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. आता जेव्हा आपल्या हृदयातले ये अस्य हृदि स्थितः सर्वे कामः प्रमुच्यन्ते. बघा कुठल्याही गोष्टीची कामना त्या वस्तूची प्राप्ती होतपर्यंत असते. तुम्हाला झोपायची इच्छा ती कुठपर्यंत असते? झोप लागतपर्यंत. तसंच ती अवस्था प्राप्त होण्याची इच्छा तोपर्यंत की झोप. म्हणून इव्हन आता मला त्याची प्राप्ती व्हायची आहे ते देखील कामना संपली असते. आधीच त्यात खरं पाहिलं तर तुम्हाला सांगितलं आहे कधी कधी आमचे विचार रिपीट होतात, पण मुख्य तत्व आहे अस्थि असल्यामुळे त्यात परिवर्तन नाही, चित्त असल्यामुळे त्यात अज्ञान नाही, आनंद स्वरूप असल्यामुळे त्यात दुःखाचं लवलेश नाही. तर म्हणून अस्य ह्या परमात्मा स्वरूपाचं आपल्या हृदयस्थ आत्म्याचं अस्य हृदयस्थिता सर्वे कामा प्रवृत्ती. म्हणजे जीवाला हृदयात लागलेल्या सगळ्या कामना, जगण्याची इच्छा असो की जिज्ञासा असो की सुखाची, ते संपूर्ण त्या ठिकाणी संपतात. म्हणून प्रजाहाती यदा कामान त्याचा अर्थ तत्व की हृदयामध्ये स्थित असलेल्या ये कामः, ज्या कामना आहे, जे इच्छा आहे, सर्वे यदा यस्मिन काले, ज्या क्षणात प्रमुच्यन्ते, ते समूल नाही ठेवतात. म्हणजे तशा कामना आपल्याच्यात झोपेमध्ये कामना राहते न कंचन कामम काम येते तर सुषुप्त म्हणतात. पण कामना जरी संपल्या असल्या तर कामनेचं बीज अविद्या झोपेमध्ये असते. आता अविद्येच्या बीजासहित कामना संपतात. बस अशी अवस्था सांगत आहे. अशा वेळेस मग अथ मर्त्या अमृता भवती. इथे शरीरात असताना तो अमर होऊन जातो या ठिकाणी. आणि अत्र ब्रह्म समुष्टते. त्याला अत्र म्हणजे अस्मिन शरीरे, या देहामध्ये किंवा अस्मिन संसारे, या संसारात असताना ब्रह्माची अनुभूती किंवा साक्षात्कार त्याला होतो.
पुढे चला. आता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संशय अंतःकरणात नको. कारण ज्ञान असं आहे की ज्ञान कसं असलं पाहिजे, संशयरहितम आणि अबाधितम, कधी बाधित होणार नाही. आता ते पुढे सांगत आहे, यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्येह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवति एतावदनुशासनम्. आता पहा, यदा यदा म्हणजे ज्या क्षणात, प्रत्येक जीवनात एक क्षण येऊन जातो. हृदयस्थ सर्वे ग्रंथय, ह्याला 3 ग्रंथी म्हणतात. आपल्याच्या टेक्निकल नाव देणे अविद्या, काम आणि कर्म. अविद्या म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान, त्याच्यातून माणसाच्या अंतःकरणात अपूर्णतेची जाणीव होते, सेन्स ऑफ इनकम्प्लीटनेस, की मी आज अपूर्ण आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे. मग कामना होतात. पहिल्यांदा पूर्ण स्वरूपाचं ज्ञान नाही. पूर्ण स्वरूपाचं ज्ञान नसतं त्याला काय म्हणतात, अविद्या, अज्ञान. त्याच्यातून निष्पन्न होते सेन्स ऑफ इनॅडिक्वसी, म्हणजे अपूर्णतेची भावना. आणि अपूर्णतेची भावना कशी प्रकट होते, मला ही हवं आहे, ती हवं आहे, ती असं. त्याबद्दल काम. हा, आणि जर कामना असेल तर आपण कर्म करत असतो, हे कर, हे करू नको सगळं. एकाला म्हणतात करणं म्हणजे प्रवृत्ती, न करणं निवृत्ती. कशासाठी, आपण दुःखात टाळायचा प्रयत्न करतो, निवृत्त होऊ सुखाकडे आपण हे होतो प्रवृत्ती. असं हे ह्या जे आहे हृदयाचे ग्रंथ, या हृदयाचे 3 गाठी लागले आहे. त्याची मुख्य गाठ कोणती, अविद्या, कामना आणि कर्म. सर्व ग्रंथ हा इह प्रभिद्यन्ते. या प्रक्रियेने जर आपण उलट आपल्या उगमस्थानाकडे गेलो तर ह्या देखील कामना सुटतात. आधी सांगितलं ना, अव्यक्तापर्यंत प्रपंच आहे, ते बीजरूप, बीजसहित असलेलं अव्यक्त. बीजरहित अव्यक्त म्हणजे शुद्ध परमात्मा. तिथे गेल्यानंतर ह्या कामना सुटतात. तसं झोप लागली म्हणजे मला झोपायची ही कामना सुटते. आणि झोप लागल्यानंतर म्हणता का मला झोप लागली म्हणून, आणि कोणी म्हणत असेल तर काय समजायचं, म्हणून असं तेरी चूप मेरी चूप और गुपचूप असं त्याच. आणि अथ मर्त्या, हा जीवात जो वासनेमुळे पुनरपी जननम पुनरपी मरणाच्या घरतेत पडले आहे, मर्त्या हा अमृत इह भवती अस्मिन शरीरे. या शरीरातच तो अमृतत्वाची प्राप्ती करतो. एतावत अनुशासन, हा सगळ्या वेदाची हे अनुशासन म्हणजे ही आज्ञा आहे, सगळ्या वेदांनी सांगितलं आहे. एखाद्या ऋषीने सांगितलं असेल तर आपण डाऊट करू शकतो, पण सगळेच सांगतात तर त्याला बेनिफिट ऑफ डाऊट तर दिला पाहिजे ना, की सांगण्यात काय अर्थ आहे असं समजून. आता पुढच्या ह्याच्यात मरण्याच्या नंतर त्या गतीला कसा प्राप्त होता तर थोडंसं योगशास्त्र या ठिकाणी आणलेलं आहे. पुढच्या ह्याच्यात शतम चैकाच हृदयस्य नाड्यः तासा मूर्धानम अभिनिस्सुतैका तयोर्ध्वमायं नमृतत्वमेति तयोर्ध्वमायन् अमृतत्वमेति विश्वंरन्या उत्क्रमणे भवन्ति. विश्वंगन्या उत्क्रमणे भवन्ति. शतम चैका हृदयस्य नाड्या. ह्या हृदयात ज्याच्या ह्या 3 गाठी पडल्या आहे, कोणत्या, अविद्या, काम आणि कर्म. हे हृदय म्हणजे हे नेहमीचं नाही घ्यायचं कार्डिओग्रामवाला, की ज्या ठिकाणी भावनांचं आणि आपल्या विचारांचं उगमस्थान आहे ते हृदय. या हृदयामध्ये 101 नाड्या आहेत. शतमचे एका, शत म्हणजे 100 + 1, की त्याला 101 नाड्या आहेत. म्हणजे त्या निर्णय प्रकारचे विचाराने ते तंतुरूपाने. तासाम एका मूर्धानम अभिनिसृता. त्याच्यापैकी 1 नाडी म्हणतात ते सुषुम्ना नाडी, अशी वर जात असते, शिरलेली, त्याच्या भागात शिरले. तयव ऊर्ध्वम आयन अमृतत्वम इति. आणि तो योगी आहे त्याचं सांगितलं वर्णन की तो आपलं करून त्याला हे करून शेवट कुंडली योग त्याचे सांगितलं की तो वरपर्यंत ते जाते. त्यामधून मानव ऊर्ध्वगती मिळून अमरत्वाला प्राप्त होतो. विश्वं अन्यहा उत्क्रमणे भवन्ति. परंतु इतर नाड्या विभाग व निर्णया भागाने, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ते खाली उतरत असतात तेव्हा तो परत आपल्या जन्म मरणाच्या प्रक्रियेत सापडतो. हृदयस्य शतम एका नाड्या.
संपूर्ण मिळून अशा 101 नाड्या सांगितल्या आहे आणि त्याच्यामध्येही आपले सुषुम्ना नाडी अच्छा ती एक अशी वर जाऊन आपल्या मूर्धी स्थानापर्यंत जाऊन पोहोचते. आता विचाराच्या दृष्टीने विचार केल्यानंतर काही अनेक विचार असतात. आपण तर शेकडो विचार म्हणजे असं 90 आहे. जरा अध्यात्माच्या दृष्टीने विचार कर, त्याच्यापैकी एक विचार आपला जेव्हा तिकडे पोहोचतो कोण बाकीच्याला सोडून, तेव्हा आपली उन्नती होते. समजा त्याच्यावर आपण घसवतो. एका मूर्धान शब्दच नाही तर लगेच आपण तिकडे लक्ष ठेवणं का उडते की नाही, थरथर करते की नाही, आणि त्या लहान मुलाची टाळू असते. आता जे नुसतं हे करतात ते पाहतात किटून निधारतात. त्यात फक्त हे प्रतिकात्मकपणे घ्यायचं. ते असं ऊर्ध्वगतीला गेलेली हे नाडी आहे म्हणजे विचार तिकडे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी गेला असेल तर तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान हे योगाचं सूत्र आहे. चित्तवृत्ती निरोध हा अंतःकरणाचं वृत्ती शांत झाल्यानंतर शांत वृत्तीला जे शांत स्वरूपाच्या दृष्टीने समरस होणारी जी वृत्ती आहे ती एक ऊर्ध्व जाणारी नाडी आहे विचाराच्या दृष्टीने. सो ऊर्ध्वम आयन म्हणजे ऊर्ध्व स्थितीला प्राप्त झाल्यानंतर अन्यहा उत्क्रमणे भवंती. आणि म्हणजे उत्क्रम म्हणजे मरणकाले काही लोकांचा योगाच्या याच्यात तिथपर्यंत केलं असेल तर नाही असेल तिथे डोक्यावर काय तर ठेवून मग ब्रह्मरंध्र फोडून त्यातून काढतं. तर असा भाग आहे. आता पुढच्या याच्यात आता याचं हळूहळू उपसंहार करतात त्या प्रकारचं. मागचा श्लोक येऊन गेला आहे. मंत्र अंगुष्ठ मात्र पुरुषोंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः तं स्वात् शरीरात् प्रवृरेत् मुञ्जादिवेशिकां धैर्येण तं विद्यात् शुक्रममृतम् विद्यात् शुक्रममृतमिति. अंगुष्ठ मात्र पुरुष. आता पुरुष हा अंगठ्यासारखा पुरुष आला. परत अंगठा शब्द येऊन गेला म्हणजे सूक्ष्म आहे, अधिष्ठान रूप असलेला पुरुष आहे परमात्मा. सदा जनानां हृदय सन्निविष्ट. सदा आपल्या मानवाच्या शरीराच्या हृदयामध्ये सतत अस्तित्व रूपाने आहे. आधी सांगितलं तम मुंच्यात इशिकाम इव. आता इथे त्याचं मुंच्या नावाचं एक गवत आहे. जसं आपण कांद्याला कसे एकानंतर असे बेस्तून असतात तसं पहिलं आवरण दुसरं आवरण तसं त्याच्याप्रमाणे पंचकोशाच्या आवरणामध्ये हे आत्मतत्व बसलेलं आहे. पहिल्यांदा अन्नमय कोश, नंतर प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि त्याच्यातले शुद्ध आनंद स्वरूप. थोडक्यात तसं या सातत्या जसं त्याच्या त्या प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये जो कोर किंवा गाभा असतो तो पाहतात. तम मुंच्यात इशिकाम्यू की त्याला बाकीचे सगळे आवरणं दूर करून त्याच्यामध्ये इशिका त्याच्यात असलेले त्याच्यात असेल ते स्टीम त्याचा जो गाभा आहे गर काय असेल ते जेव्हा पाहतात तशाप्रमाणे शरीरात धैर्येण विद्यात. तसं आपल्या शरीरात पंचकोशाचा विवेक करून आनंदमय कोशाचा मागे असलेले जे जे आनंद स्वरूप आहे तम शुक्रम अमृतम विद्यात. त्याला शुक्र म्हणजे शुद्ध आणि अमृत स्वरूप असं जाणावं. म्हणून अंगठ्या एवढा जो आकाराचा जो पुरुष आहे सूक्ष्म आहे, अधिष्ठान रूप आहे, तो सदा जनाना हृदय सन्निविष्टा अंतरात्म रूपाने सगळ्याच्या हृदयात आहे. आता तो आहे पण जोपर्यंत त्याला आपण कमिट करत नाही, एकरूप होत नाही, तोपर्यंत साक्षात. सो स्वांत शरीरात तम धैर्येने प्रवृत्त. ते जसं आपण एक एक आवरण काढत काढत मधला जो गर आहे तो घेत असतो तसं. तर त्याप्रमाणे बाकीच्या काळाचं म्हणजे ते फिजिकली नाही घ्यायचं पण त्याच्याशी आपलं जे तादात्म्य आहे, मी अन्नमय कोश आहे, प्राणमय असं करून शुद्ध जो अहम आहे तो कोशरहित आहे, 3 शरीराच्या अतीत आहे असं जाणून मुंच्यात इशिकाम इव. असं मुंज नावाच्या त्या वेळूपासून किंवा त्या गवतापासून हळूहळू वेष्टनं काढतात आणि शेवट त्याचा जो गर असतो त्याचा गाभा असतो तो घेतात. तसा हा गाभ्यासारखा आहे. तम शुक्रम अमृतम हे शब्द येऊन गेले आधी. ते शुक्रम शुद्ध
ज्योती स्वरूप, प्रकाश स्वरूप. अमृत म्हणजे अमरण स्वरूप. अमृतम विद्या, ते जाणून घ्यावं, ते आपलं अमृत स्वरूप आहे. हे मर्त्य हे शरीर आपलं. तम शुक्रम अमृतम विद्यात इति. इति म्हणजे इथे हा विषय संपला. दोनदा म्हणण्याचं काम शास्त्राचं संपत आलं. नंतर उद्यापासून ऐकायची आवश्यकता नाही. आता पुढे जे आहे ते आता हे सगळं सांगून त्याचा उपसंहार करतात. मृत्यू प्रोक्ताम नचिकेतोऽथ लब्ध्वा विद्यामेतां योगविधिं च कृष्णं ब्रह्म प्राप्तो विरुजो अभूत विमृत्युः अन्यप्येवयो विदध्यात्ममेव. अथ म्हणजे इथपर्यंत विवरण करून झाल्यानंतर हे सगळं जे उपदेश सांगितलं त्यात योगशास्त्र देखील सांगितलं की कसं आपण सगळ्या नाण्यामध्ये अडकून राहण्याच्याऐवजी त्याचं जे साक्षी रूप आहे ते पाहून. नचिकेतानं ऐकून घेतलं. कोणी सांगितलेलं? मृत्यू प्रोक्ता, यमराजाकडून सांगितलेली हे ब्रह्मविद्या संपूर्ण ऐकून घेतली त्यांनी. नचिकेताने ग्रहण केली. इताम विद्याम कृष्णम योगविधीम लब्ध्वा. ब्रह्मविद्या तर सांगितली आणि योगशास्त्र त्यात सांगून हे संपूर्ण योगविधी देखील, ध्यान हा योगविधी सांगून लब्ध्वा प्राप्त करून काय झालं शेवटच्या नचिकेताचं जिज्ञासरात? विमृत्यू म्हणजे मृत्यूरहित, म्हणजे अमरण स्वरूप जाणून. विरजहा म्हणजे सगळ्या विकारापासून शून्य होऊन ब्रह्मप्राप्त हा अभूत. ब्रह्माची प्राप्ती त्याला झाली, म्हणजे त्याला ब्रह्माचा त्यांनी साक्षात्कार केला. अन्यहा अपि इदम अध्यात्मम एवं वित्त. बाकीच्या साधकाने देखील याच प्रकारे याचं श्रवण मनन निधिध्यासन करून या अध्यात्मविद्येला जाणणारा जो कोणी असेल त्या सहा अपि एवं एव भवती. तो देखील हे आत्मस्वरूपाचा साक्षात्कार या पद्धतीनेच करू शकतो. म्हणजे उदाहरण एवढ्यासाठी दिलं की नचिकेताने जिज्ञासूपासून सुरुवात केली, शेवटी केलं आत्मज्ञान संपन्न झाला, बाकीचं योगाचं साधन वगैरे करून. तसंच साधकांनी याचं श्रवण मनन निधिध्यासन करून आत्मसाक्षात्कार करावा इथे. बस. म्हणून मागच्या चतुर्थी तम शुक्रम तम अमृत विद्यात, तम शुक्रम तम अमृत विद्यात. इथे दोनदा एवढ्यासाठी म्हटलं की शास्त्र इथे संपलेलं आहे. उद्यापासून हा क्लास इथे नाही आहे. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आता पहिला मंत्र म्हटला पाहिजे अशी पद्धती आहे. काढता 1-2 मिनटात होऊन जाईल अशी पद्धती. कारण इथे जे क्लासमध्ये शिकवून झालं त्याच्यानंतर घरी जाऊन दररोज पुस्तक उघडलं पाहिजे आणि त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. म्हणून आता पहिला ऊषण हवै वाज श्रवसहा सर्व वेद समददौ तस्य नचिकेता नाम पुत्र आस. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.